can ask the flowers, मी 28,000 कापल्यात. flowers, भीमराव रामजी आंबेडकर all the bluebirds, नाव लक्षात असू दे. the bill and coo. 28,000. You're a superhero. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के. तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के 358. तर भावांनो, आज आपल्याला नवीन टॉपिकवरती स्टेटस एडिटिंग करायचं आहे. तर भावांनो, 1 जानेवारी 1818 शौर्य दिन असतो. तर या दिनानिमित्त भावांनो, तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ही एडिटिंग कशी करायची आहे. तर भावांनो, सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. हा स्टेटस तयार करण्यासाठी ॲप्लिकेशन लागेल. जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नसेल तर टेलिग्रामवरती दिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. तर भावांनो, तुम्ही आपल्या टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा, कारण तिथे न्यू ट्रेंडिंगच्या रील्सचे ट्युटोरियल अपलोड करत असतो आणि एडिटिंग ॲप्लिकेशन सुद्धा. आणि भावांनो, तिथे सर्व ट्युटोरियलचे मटेरियल सुद्धा देत असतो. तर तिथे तुम्ही जॉईन व्हायचं आहे. आणि भावांनो, तुम्ही इंस्टाग्राम आयडी सुद्धा फॉलो करा, कारण भावांनो, तिथे नवीन ट्रेंडिंगच्या रील्स अपलोड करत असतो. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मला तिथे मेसेज करू शकता. नाहीतर भावांनो, तुम्हाला ज्या रील्सवरती ट्युटोरियल हवे असेल तर मला तिथे तुम्ही मेसेज करू शकता, ती रील्स शेअर करू शकता, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. तो पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल डाउनलोड करायचे आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, हा स्टेटस तयार करण्यासाठी मेन म्हणजे मटेरियल आहे. तर मटेरियल तुम्हाला व्यवस्थित कुठे ॲड करायचं आहे, कसे ॲड करायचं आहे ते तुम्हाला समजून जाईल. त्याच्यासाठी सुद्धा हा भावांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला समजल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे. तर भावांनो, तुम्ही इथं काय करू शकता, आपला चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करून यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर भावांनो, आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करत नाही, व्ह्यूज वाढवत नाहीत, तर तुम्ही व्ह्यूज वाढवा, सबस्क्राईब करा. आणि भावांनो, मला कमेंट बॉक्समध्ये मटेरियल आणि पासवर्ड सुद्धा विचारू नका. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल, मटेरियल सुद्धा मिळून जाईल. तर भावांनो, हा स्टेटस तयार करण्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केले नसेल तर लगेच डाउनलोड करा. तर चला भावांनो, आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असा इंटरफेस दिसून जाईल. तर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावांनो, इथं आपलं सॉन्ग जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. जर तुमच्याकडे हे सॉन्ग नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती जाऊन मी शॉर्ट अपलोड केला आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, त्याचे सॉन्ग यूज करायचे. नाहीतर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन ती रील्स डाउनलोड करा, त्याचे सॉन्ग यूज करायचे आहे. तर भावांनो, हे सॉन्ग ॲड केल्यानंतर इथं काय करायचे, तुम्हाला असं व्यवस्थित दोन्ही बोटांना झूम करून घ्यायचे. त्या सॉन्गवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला बीट्सवरती यायचे. बीट्सवरती आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित इथं लिरिक्सनुसार बीट्स द्यायचे आहेत आणि फोटोनुसार सुद्धा बीट्स द्यायचे आहेत. जर तुम्हाला बीट्स देता येत नसेल तर याच्यावरती भावांनो खूप ट्युटोरियल आहेत, ते पाहून तुम्ही बीट्स द्या. नाही तर भावांनो, मी तुम्हाला याच्यावरती सरळ सोप्या भाषेत ट्युटोरियल घेऊन येईन आणि बीट्स कसे द्यायचे आहेत ते तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगेन. तर हे तर ओके करायचे. ओके केल्यानंतर आता आपले मटेरियल आहे ना, ते भावांनो डाउनलोड केलं असेलच तुम्ही, ते मटेरियल आपल्याला व्यवस्थित ॲड करायचे आहे. तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे. आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ते भावांनो इथं ओपन करायचे. तर भावांनो, हे 2 व्हिडिओ दिलेले आहेत आणि इथं फोटो दिलेले आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ब्लॅक फोटो आहे ना, ब्लॅक PNGचा, याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या भावांनो बीट्सपर्यंत पहिल्या ठेवून घ्यायचं आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता आपलं इथं व्यवस्थित लिरिक्स ऐकायचं आहे. ते काय सांगतात ते व्यवस्थित ऐकायचे आणि इथं टाईप करून घ्यायचं आहे. तर भावांनो, पहिल्यांदा लिरिक्स ऐका, टाईप करून घ्या. तर भावांनो, तुम्हाला बॅक यायचे. बॅक आल्यानंतर इथं आपल्याला टेक्स्टवरती टाईप करायचे. टेक्स्टवरती टाईप केल्यानंतर एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे. एडिट टेक्स्टवरती आल्यानंतर भावांनो, आपले पहिले लिरिक्स आणि दुसरे लिरिक्स व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावांनो, पहिले दुसरे लिरिक्स टाईप करून घ्या. तर भावांनो, हे टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला फॉन्टवरती यायचं आहे. फॉन्टवरती आल्यानंतर भावांनो, ते तुम्हाला फॉन्ट सगळे शो होऊन जातील. तुम्हाला यातला जो आवडेल तो फॉन्ट इथं ठेवून घ्यायचा आहे. तर ह्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. तर भावांनो, हा फॉन्ट डाउनलोड होत आहे. हा फॉन्ट डाउनलोड झाल्यानंतर व्यवस्थित त्याची साईज अशी ठेवून घ्यायची आणि हा वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे.
आणि तुम्हाला पाहून इफेक्ट वरती यायचंय. इफेक्ट जो ठेवायचा तो ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला हा आर्ट इफेक्ट आहे हा सिलेक्ट करायचा, नाहीतर हा पांढरा व्हाईट वाला इफेक्ट सर्च ठेवू शकता आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो इथं आपला जो टेक्स्ट आहे तो इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता याचा डुप्लिकेट करायचा आहे. याच्यावरती क्लिक करा आणि भावनो तुम्हाला याचा डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर हा 2 नंबर बीट पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. हा 2 नंबर बीट मध्ये ठेवून घेतल्यानंतर आता खाली इथं भीमा कोरेगाव असे नाव टाईप करून घ्यायचे ना खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तर भावनो एडिट पेन्सिल वरती क्लिक करायचे आणि इथं भीमा कोरेगाव हे टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित भावना टाईप केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट वरती यायचंय आणि याचा फॉन्ट तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे. तर भावना याचा फॉन्ट तुम्ही दुसरा कुठलाही ठेवू शकतात तो सोडून. तर हा भावना फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इफेक्ट वरती यायचंय. इफेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला हा सिलेक्ट करायचा फॉन्ट. हा आर्ट भावनो बॅकग्राऊंडला येलो कलर आहे हा सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पाहू शकता भावनो हे तुम्हाला असं व्यवस्थित दिसून जाईल. तर या वरच्या टेक्स्ट वरती क्लिक करायचे. ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला फीड इन हा सिलेक्ट करायचा आहे. ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आणि हा सुद्धा ॲनिमेशन मध्ये जाऊन फीड इन हाच इफेक्ट इथे द्यायचा आहे. हा सिलेक्ट करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर आता भावनो पुढं फोटो ऍड करून घ्यायचा आहे. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे. भावनो हा फोटो सिलेक्ट करा, ऍड करा. ऍड केल्यानंतर आपल्या बीट पर्यंत हा फोटो ठेवून घ्यायचा आहे. तर इथपर्यंत भावनो आपली बीट आहेत. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला याचा डुप्लिकेट करायचा आहे. हा डुप्लिकेट करून घ्या. ओव्हरले करायचा आहे. ओव्हरले केल्यानंतर व्यवस्थित पुढच्या बाजूला असा हा फोटो ठेवून घ्यायचा भावनो. असं व्यवस्थित इथपर्यंत ठेवायचं आहे आणि हा भावना याचा पार्ट जो आहे तो सिलेक्ट करून स्प्लिट करायचा आहे आणि डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्यानंतर या फोटोवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एंडिंगला की द्यायचे आणि स्टार्टिंगला की द्यायची. हा फोटो जो आहे तो भावना व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर कर्व वरती यायचंय. कर्व भावना तुम्हाला क्यूब आउट हा कर्व इथे ठेवून घ्यायचा आहे. असं ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे आणि तुम्हाला साईडला स्क्रोल करून घ्यायचंय. साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक इथं ऑप्शन दिसून जाईल रिमूव्ह बीज याच्यावरती क्लिक करायचंय. ॲटो रिमूव्ह वरती क्लिक करायचंय. भावनो हा पाहू शकता रिमूव्ह झालेला दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला भावनो या फोटोवरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित साईडला स्क्रोल करून घ्यायचे. लेअर वरती यायचे आणि स्टार्टिंगला हे लेअर ठेवून घ्यायचे. तर भावनो पाहू शकता व्यवस्थित असं दिसून जाईल. आता भावना तुम्हाला इथं काय करायचे हे उरलेले सर्व बीटमार्क आहेत ना इथे व्यवस्थित टेक्स्ट टाईप करायचे. व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत. तर भावनो तुम्हाला पुढच्या फोटोवरती यायचे. प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे. हा ब्लॅक फोटो सिलेक्ट करायचा ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर आपल्या 2 नंबरच्या बीट पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला हा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि याचा डुप्लिकेट करायचा. डुप्लिकेट केल्यानंतर व्यवस्थित भावना तुम्हाला इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावनो तुम्हाला हा दुसरा जो आहे याच्यावरती क्लिक करा आणि याचा सुद्धा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर पुढच्या बाजूला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि भावनो याचा फॉन्ट चेंज करायचा आहे, इफेक्ट चेंज करायचे आणि याचा स्टाईल सुद्धा चेंज करायची आहे. तर भावनो इथून पुढे सर्व आपल्या बीट मार्कला ठेवून घ्यायचं आहे. तर भावनो मी सुद्धा सर्व फोटो आणि टेक्स्ट जे आहेत ते ऍड करून घेतो. तुम्ही सुद्धा ऍड करून घ्या. तर भावनो पाहू शकता मी सर्व टेक्स्ट आणि फोटो ऍड करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा व्यवस्थित असंच ऍड करून घेतलं असेल तर हे दोन्ही बटन असं व्यवस्थित झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर आता हा जो फोटो आहे ना भावनो हा फोटोला मी तुम्हाला सांगितलं होतं इथे क्यूब आउट हा ओव्हरले करून घ्यायचा आहे. तर आता इफेक्ट द्यायचे आहेत. तर या फोटोवरती यायचंय. इफेक्ट मध्ये यायचंय. व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचंय. तुम्हाला भावनो हा शेक इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला याची सेटिंग याचं स्पीड ठेवून पूर्ण ठेवून घ्यायचं आहे आणि याची इंटेन्सिटी 5 ठेवायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा याचा डुप्लिकेट करायचं आहे आणि पुढं तुम्हाला भावनो या व्हिडिओला इथं ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित भावनो व्हिडिओला ठेवून घेतल्यानंतर पुन्हा याचा डुप्लिकेट करा. पुढच्या व्हिडिओला ठेवून घ्यायचं आहे.
तर भावांनो हा इफेक्ट चारी फोटोला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. हा पुढे ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता भावांनो फोटोला इफेक्ट द्यायचे आहेत. तर या फोटोवरती क्लिक करायचंय, ॲनिमेशन मध्ये यायचंय. ॲनिमेशन मध्ये मला आल्यानंतर आउट वरती यायचंय. आउट वरती आल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला दिसून जाईल एक भावांनो इफेक्ट. खालच्या बाजूला असं व्यवस्थित स्क्रोल करायचे आणि फ्लॅश आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचे, ओके करायचे. ओके केल्यानंतर पुढच्या व्हिडिओवरती यायचंय. या व्हिडिओवरती आल्यानंतर ॲनिमेशन मध्ये यायचंय आणि तुम्हाला इन मध्ये येऊन तुम्हाला फ्लॅश इन हा इफेक्ट ठेवून घ्यायचा स्टार्टिंगला. तर भावांनो फ्लॅश इन तुम्हाला दिसत असेल, हा सिलेक्ट करा, ओके करा आणि तुम्हाला फ्लॅश आउट सुद्धा भावांनो इफेक्ट लगेच ठेवून घ्यायचा आहे. तर भावांनो फ्लॅश आउट हा असं व्यवस्थित ह्या दोन्ही फोटोला सुद्धा भावांनो फ्लॅश इन फ्लॅश आउट आणि या फोटोला सुद्धा फ्लॅश इन फ्लॅश आउट असा इफेक्ट ठेवून घ्यायचे आहेत. तर भावांनो आपला टेटस जो होतो टेटस व्यवस्थित तयार झालेला आहे. तर तुम्ही टेक्स्टचा कलर साईज आणि फॉन्ट सुद्धा चेंज करू शकता. तर व्यवस्थित सर्व मटेरियल ऍड करून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे भावांनो पहिल्यांदाच हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. मटेरियल कसे ऍड करायचे ते सुद्धा समजून जाईल. तर भावांनो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर व्यवस्थित फॉन्ट ऍड करा आणि लिरिक्स टाईप करून घ्यायचे आहेत. तर भावांनो आपला टेटस तयार झालेला आहे. तर अल्ट्रा HD वरती क्लिक करायचे. तुम्हाला रेशो जेवढा ठेवायचा तो ठेवून घ्यायचा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावांनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.